नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी जी आहे महाराष्ट्र शासनाचे मित्रांनो, त्यांच्यामार्फत विविध पदांच्या 5000 पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो, सविस्तर आपण 3 जाहिराती पाहणार आहोत. पहिली जाहिरात, त्यानंतर ही दुसरी जाहिरात आणि ही तिसरी जाहिरात. पहिल्या जाहिरातीमध्ये मित्रांनो, पद जे भरलं जात आहे त्या पदाचं नाव आहे मित्रांनो तंत्रज्ञ, ज्याला आपण मित्रांनो विद्युत सहाय्यक असं म्हणतो. त्याच्यात दुसरं पद मित्रांनो भरलं जात आहे लोअर डिव्हिजन क्लार्क. तर या पदाचं नाव आहे मित्रांनो ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरं पद आहे ते म्हणजे या ठिकाणी इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी मित्रांनो. तर ह्या 3 पदांची मित्रांनो पदभरतीच्या 3 वेगवेगळ्या जाहिराती आलेल्या आहेत. पहिली जाहिरात पहा मित्रांनो, जी की मित्रांनो विद्युत सहाय्यकसाठी आहे, ज्यामध्ये 5347 जागा भरल्या जात आहेत. तुमच्या प्रत्येक कॅटेगरीनुसार वॅकेन्सी पाहू शकता. या तिन्ही जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोय मित्रांनो. तर याचे अर्ज करण्याची अजून डेट आलेली नाही मित्रांनो, फक्त जाहिराती आलेल्या आहेत. जशी माहिती येईल मित्रांनो इतर तशी तुम्हाला दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर पहिली जाहिरात मित्रांनो जी आहे विद्युत सहाय्यकची. विद्युत सहाय्यक म्हणून तुम्हाला 3 वर्ष कंत्राटी कालावधीमध्ये काम करावं लागतं. 3 वर्षानंतर मित्रांनो तुम्हाला तंत्रज्ञ या नियमित पदावरती मित्रांनो काय केलं जातं, सामावून घेतलं जातं. तर मित्रांनो याच्यामध्ये पहा 5347 जागा आहेत. या पदासाठी पात्रता काय असेल विद्युत सहाय्यकसाठी, तर तुमचं मित्रांनो 10+2 म्हणजे 12वी पास नंतर तुम्ही मित्रांनो वीजतंत्री किंवा तारतंत्री किंवा मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र जे आहे किंवा मित्रांनो महाराष्ट्र राज्याची 2 वर्षाचा पदविका वीजतंत्री तारतंत्री अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला आहे, यापैकी कुठलंही एक, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो या पदासाठी तुमची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे वयामध्ये अजून सूट तुम्हाला असते. या पदासाठी मित्रांनो 3 वर्षे तुम्हाला मानधन पहा 15,000, 16,000 आणि 17,000 असतं. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं मानधन म्हणजेच तुम्ही तंत्रज्ञ पदावरती परमनंट झालात की तुम्हाला 25,880 पासून ते मित्रांनो जवळपास 50,835 रुपयापर्यंत इतकं मित्रांनो तुमचं पेमेंट जे आहे ते वाढत राहतं. तर नंतर तुम्हाला पूर्ण मित्रांनो फुल पेमेंट, गव्हर्नमेंट पेमेंट जो आहे तो भेटत असतो. तर याच्यासाठी तुमचे फेब्रुवारी मार्चमध्ये परीक्षा होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. या जाहिरातीमध्ये अजून डेट आलेले नाही आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फीज किती असणार आहे, अत्यंत कमी फीज आहे मित्रांनो ॲप्लिकेशन फीज, ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर बघा खुल्या प्रयोगासाठी 250 रुपये प्लस GST आणि 125 रुपये प्लस GST ही मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी असणार आहे. तर याची मित्रांनो तुमची परीक्षा देखील असणार आहे. परीक्षेवरती सिलेक्शन असेल, 150 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये मित्रांनो तांत्रिक विषयातील विषयाचे ज्ञान जे आहे त्याला 110 मार्क्स असतील आणि सामान्य अभियोक्ता, जनरल ॲप्टिट्यूड, तर्कक्षमता म्हणजे रिजनिंग बुद्धिमत्ता, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी लँग्वेज अशा मिळून मित्रांनो तुमची 120 मिनिटाची परीक्षा या पदासाठी घेतली जाईल. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची पद जे आहे ते म्हणजे या ठिकाणी लोअर डिव्हिजन क्लार्क. पहिल्यांदा मित्रांनो तुम्हाला 3 वर्ष ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स म्हणजे लेखपाल या पदावरती काम करावं लागतं. 3 वर्षानंतर तुम्हाला मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लार्क LDC वरती मित्रांनो परमनंट केलं जातं. तर याच्यासाठी मित्रांनो 468 जागा आहेत पहा, ज्याच्यामध्ये पहा ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स म्हणून सुरुवातीला तुम्हाला काम करायचे, त्यानंतर तुम्ही क्लार्क होणार आहात. ठीक आहे, 3 वर्षानंतर. याच्यामध्ये 30 वर्षापर्यंत तुमची वयोमर्यादा आहे आणि 5 वर्ष अजून तुम्हाला एज रिलॅक्सेशन राखीव प्रवर्ग जे आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. खुल्या प्रवर्गाला 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. आता मित्रांनो याच्यासाठी पात्रता काय असेल पहा, तुमचं BCom झालेलं आहे किंवा BMS झालेलं आहे किंवा BBA झालेलं आहे आणि तुमच्याकडे MSIT सर्टिफिकेट आहे, तर तुम्ही मित्रांनो या पदासाठी अप्लाय करू शकता. ज्युनियर असिस्टंट अकाउंट्स, त्याच्यानंतर तुम्ही लोअर डिव्हिजन क्लार्क होतात. तर यासाठी एक्सपिरियन्सची वगैरे कुठलीही गरज नाही. या पदासाठी 3 वर्षे तुम्हाला पेमेंट 19,000, 20,000 आणि 21,000 असतो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही परमनंट झाल्यानंतर तुमचा पगार 29,035 पासून ते मित्रांनो 72,875 रुपयेपर्यंत मित्रांनो जातो. सर्व भत्ते वगैरे तुम्हाला परमनंट पदांसाठी या ठिकाणी दिले जातात. आता मित्रांनो याची देखील एक्झाम घेतली जाणार आहे. याच्यामध्ये पहा काय आहे एक्झाम, तुमची 150 मार्काची एक्झाम असेल, ज्याच्यामध्ये टेस्ट ऑफ प्रोफेशनल लँग्वेज मित्रांनो 110 मार्काला असेल. त्यानंतर जनरल नॉलेज, रिजनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज असे प्रश्न तुम्हाला असतील. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे मित्रांनो, 1/4 इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आता याची परीक्षा ही फेब्रुवारी मार्चमध्ये होईल. याच्यासाठी ॲप्लिकेशन फीस तुम्हाला खुल्या प्रवर्गाला 500 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 250 रुपये असेल. त्याच्यानंतर तिसरी जाहिरात जी आलेली आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुमच्याकडं डिग्री असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची किंवा डिग्री असेल सिव्हिल इंजिनिअरिंगची, तर तुम्ही या पदांसाठी ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी या पदांसाठी अप्लाय
करू शकतात. आता ही जी पदं आहेत मित्रांनो ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनीसाठी असणार आहेत. तर याचीही जवळपास मित्रांनो 400+ जागा आहेत. याच्याही 2 जाहिराती आलेल्या आहेत. एक 281 पदांची आणि दुसरी अजून एक जाहिरात आहे. तर ह्या सर्व जाहिरातीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथून मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती भेटेल. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या अशाच पुढील अपडेट्ससाठी. धन्यवाद.